माउंट एव्हरेस्ट सर करून परतलेल्या राठोड दाम्पत्याचं पुण्यामध्ये मोठ्या जोरात उत्साहात स्वागत करण्यात आलं। दिनेश आणि तारकेश्वरी हे पहिलंच जोडपं आहे ज्यांनी एकत्रितपणे एव्हरेस्ट सर केलं। विशेष म्हणजे हे दोघंही पोलीस दलामध्ये कार्यरत असून त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे। पुण्यामध्ये आल्यानंतर राठोड दाम्पत्यानं पुन्हा एकदा आपण दुसऱ्या स्वर्गात आलो अशा प्रकारची भावना व्यक्त केली। यावेळेला तारकेश्वरी यांनी एव्हरेस्टवरच्या आपले अनुभवही कथन केले। या एव्हरेस्ट मोहिमेसाठी लाखो रुपयांचा खर्च आला असून पोलीस दल आणि दानशूर व्यक्ती आपल्या पाठीशी उभ्या राहिल्याचंही या दाम्पत्यानं बोलून दाखवलं। काय एक्सपिरियन्स होते तिथले, काय अनुभव होते, कशी सुरुवात केली, असं काय ठरवलं होतं? असं तसं अनुभव तर खूप चित्तथरारक आहेत आणि त्याच्यामध्ये मोहीम जेव्हा आम्ही सुरुवात केली त्यावेळेस तर पैशापासून ते हवामानापासून किंवा तिथं वाहणारे 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वारे, पुन्हा तिथलं बदलणारं वातावरण, प्रत्येक गोष्टी असं प्रश्नचिन्ह आमच्या समोर उभं व्हायचं की आता ह्याच्या पुढे काय। तर सुरुवातीला बहुतांशी बऱ्याच लोकांनी, आमचे मित्रमंडळींनी आणि पोलीस खात्याने पण मदत केली आणि टॉपवर जाऊन तिरंगा जेव्हा आम्ही फडकवलं त्यावेळेस असं ऊर भरून आला होता आणि असं म्हणजे तिथं गेल्यानंतर मित्र आणि आपले जे दुश्मन आहेत सगळ्यांची आम्हाला आठवण आली आणि तेच आमचा खूप मोठा अनुभव होता आमच्यासाठी। काय सांगशील, तुझं काय अनुभव होता त्या ठिकाणी गेल्यानंतर? त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर मध्ये म्हणजे कुठेतरी आजारी देखील पडलेली होता असं कळालं होतं या ठिकाणी। तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक निसर्गाशी तुम्हाला मिळवून घ्यायचं असतं आणि तुमच्या शरीराला त्या निसर्गाच्या ह्याच्याप्रमाणे कन्वर्ट व्हायचं असतं। त्यामुळे काय, आणि निसर्ग असा आहे की तो प्रत्येक क्षणाक्षणाला बदलत असतो। तो स्वतःच म्हणजे प्रत्येक वेळेला तो आपल्याला चॅलेंज करत असतो की हे बघ मी असा बदलतोय, मी असं एक वेगवेगळं स्वरूप तो सारखं दाखवत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला चेंज व्हावं लागते। आम्ही एक ठरवलं होतं जाताना, ज्यावेळेस आम्ही बेस कॅम्पमधनं निघालो या चढाईसाठी, ऍक्च्युली हे फिलिंग मला शेअर करावेशा वाटतात म्हणून मी ते शेअर करते तुमच्याशी। थोडासा इमोशनल पार्ट असा आहे की आमच्या दोघांमधलीच ती गोष्ट आहे, पण मला ती मी सांगावीशी वाटते म्हणून मी सांगते। आम्ही ज्यावेळेस कॅम्प 4 मधनं आता आज शेवटचा दिवस आहे समिटसाठी, आम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होतो, ज्या क्षणाची आम्ही वाट बघत होतो, तो क्षण आलेला आहे की आता आपल्याला त्या क्षणाची म्हणजे ती अचिव्हमेंट करायसाठी आता आपल्याला निघायचंय। त्या क्षणी आम्ही जेव्हा पूर्ण तयारी झाली, आता फायनल ऑक्सिजनचं एक सेकंद म्हणजे आम्ही सगळं तयारी केल्यानंतर आम्ही दोघांनी 2-3 मिनिटच एकमेकांकडे पाहिलं, पण त्या ह्याच्यात ती जी शांतता होती, निशब्द शांतता होती आमच्यामध्ये, कारण की ती नजर आमची आम्हाला एकमेकांना सांगून गेली होती की कदाचित आपल्या दोघांपैकी कोणी परत नाही आलं तर। तो क्षण ती फिलिंग मी बोलून नाही दाखवू शकत। जर त्यावेळेला मला माझ्या स्वतःच्या जीवापेक्षा त्यावेळेस एक सेकंद असं वाटत होतं की जर ह्याला काही झालं तर, तिथे जाईपर्यंत किंवा त्या टप्प्यापर्यंत पोहोचेपर्यंत काही झालं तर काय करायचं पुढे। आणि सेम भीती त्यांच्याही मनात होती, आमच्या दोघांच्याही मनात चाललं होतं ते, पण आम्ही ते एकमेकांना बोलून नाही दाखवलं। आमच्या नजरा बोलल्या, पण आम्हाला काय बोलायचं ते आम्हाला समजलं होतं, पण मी जर ते बोलून दाखवलं तर कदाचित आमचं ध्येयावरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बाजूला होईल। त्यामुळे ती फिलिंग्स त्यांनी मला बोलून दाखवली नाही, मी त्यांना बोलून दाखवली नाही। ज्यावेळेस आम्ही आमचं ध्येय पूर्ण केलं, टार्गेट सक्सेस केलं, खाली आलो, त्यानंतर मग आम्ही ते बोलून दाखवलं एकमेकांना। जर तसं झालं असतं तर खूपच सुंदर आहे सगळा एक्सपिरियन्स तू सांगतेय। अजून एक एक्सपिरियन्स मला सांगायचा आहे की आम्ही बेस कॅम्पला रेस्टला असताना आम्ही म्हणजे कॅम्प 2 वरनं परत एकदा रेस्टसाठी खाली आलो होतो, तर त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं दोघांनी की जर इन केस दोघांना काही झालं, म्हणजे हे आहे ऍडव्हेंचर आहे, त्यात कधीही जीव जाऊ शकतो, कारण आम्ही मृत्यूशीच खेळत होतो। जर तसं काही झालं तर आमची शेवटची दोघांची सेम एक इच्छा होती, जसं आता आमचं एव्हरेस्ट चढायचं जे ध्येय होतं तसेच आमची दोघांची एक शेवटची इच्छा होती की आपण जर गेलो तर आपल्याला आणताना तिरंग्यात आणावं।